खूप थकवलंस यार तू. तुला काय वाटलं ना, पोलीस चौकीतून सुटशील तू, गावकऱ्यांपर्यंत जाशील, माझं खरं रूप त्यांना सांगशील आणि ते गावकरी तुझ्यावर विश्वास ठेवतील. सोड, मी असंच सोडन असं वाटलं होतं तुला. आता तुझी सुटका मेल्यानंतरच. सोड, तुला पतसंस्था काढायला लावण्याचा प्लॅन माझाच होता. गावकऱ्यांचे पैसे घ्यायचे आणि इथून पळून जायचं, हा माझाच प्लॅन होता. कारण मला माहिती आहे गावकरी माझे अंधभक्त आहेत आणि मला माझे अंधभक्त खूप आवडतात. तू पण ना गावकऱ्यांसारखाच विश्वास ठेवलास माझ्यावर. पाताळ कगणीच्या सहाय्याने पैसे डबल होतील यावर विश्वास ठेवला. अरे असे पैसे नाही डबल होत ना. मी ती सगळी माझी हात झलकी होती जी मी इथून राजस्थानला गेलो होतो ना तेव्हा शिकलो होतो. मला माहिती होता सगळे गावकरी पतसंस्थेत पैसे टाकतील, ते पैसे मी घेणार आणि इथून पळून जाणार, हा माझा प्लॅन होता. खरं तर बजाला मला मारायचं नव्हतं, बजा तुझ्यामुळे मेलाय माहिती. खरं तर त्या दिवशी मी तुलाच मारणार होतो, त्याला माझी सगळी पापं कळली होती. मारावं लागलं त्याला. साहेब आता तू पण मरणार, तुझ्या दोस्ताकडे बजाकडे जाणार. बसा गप्पा मारा तिथे. नाम्या आता तुला कायमचा आराम. साहेब तो डॉक्टर नाम्याला मारून टाकल, काहीतरी करा साहेब. रेकॉर्डिंग चालू ठेवा. हो. या डॉक्टरांमुळे बजा बापूचा जीव गेला. आता नाम्या दादाचा पण जीव गेला. गावातील लोक माग लागलेत. आज पतूर या दोघांनी या वाड्यासाठी लय काय केलं होतं. बिचाऱ्या बजा भाऊला मी वाचू शकले नाही, पण नाम्या दादाला नाही वाचवलं ना तर पाप लागल मला. डॉक्टरांच्या नादाला लागून आधीच लय वाईट वागली आम्ही. त्या सगळ्याची शिक्षा माझ्या बाळाला नको मिळायला. नाही, या काहीतरी केलं पाहिजे. डिंपल, ए डिंपल, धर बया गरा खाऊन घे. डिंपल अगं कुठं हरवल्यास? धर खाऊन घे. मम्मी गावातले लोक लय चिडलेत ना ग. ते नाम्या दादाला मारून टाकते, पण या सगळ्यात ना नाम्या दादाची काहीच चूक नाही बघ. नाम्या दादाची चूक नाही मग कुणाची चूक आहे ग? ते मला माहित नाही. मला एवढंच माहित आहे की नाम्या दादाची चूक नाही. बिचारानं आपल्याला पडत्या काळात लय मदत केली. मम्मी त्याला वाचवायला पाहिजे. मी ना गावकऱ्यांना समजून येते. मी आलीच. डिंपे अगं तू कुठे चालली अशा अवस्थेत? हे बघ डॉक्टर गेलेत ना, ती वाचवतील ना मा भाऊजींना. तू नग काळजी करू. आता कसं सांगू यांसनी? ती जीव घेतील नाम्या दादाचा. डिंपल मंगल म्हणते ते खरं आहे. अगं डॉक्टर करतील ना काहीतरी, तू नको काळजी करू. अरे तो बाय भुलव्यास त्या नाम्याचा जीव घेईल. राक्षस आहे तो, राक्षस ना, रूप बदलणारा राक्षस आहे तो. पण त्याचाच अंत होतोय का नाही बघा तुम्ही लवकर. दाजी राक्षस आहेत, पण गावातले लोक तर त्यासनी देव माणूस म्हणतात. पण ते जर राक्षस असेल तर मग दिदीच्या पोटात बाळ नाही, राक्षस आहे. टोन्या ग बसो का? मम्मी ऐक ना, तुम्ही मला अडवू नका. मी नाम्या दादाचा जीव वाचवणार आहे. मला जाऊ द्या प्लीज. डिंपल अगं माझं आई,
गावातली लोक लय भडकल्यात, ते आपल्यालाच काहीतरी करतील. तुला काही झालं म्हणजे? हो द्या झालं तर. नाम्या दादाचे उपकार तुम्ही विसराल, पण म्या नाही. म्या त्याला वाचवल्याशिवाय गप्प बसणार नाही आता. डिंपे, तू आज बराबर बोललीस बघ. मला खरंच तुझा अभिमान वाटतंय. खरं म्हणजे ना, नाम्याने लई केलंय आपल्यासाठी. त्याच्यामुळेच आपलं सणवार हे पार पडल्यात. त्याला ना वाचवायची वेळ आली बघ आता आपल्यावर. आपण त्याला वाचवलं पाहिजे. चल तुझ्या संग. चल. हा, चल. आय चल. अगं आय चला. अव ही धरा, ही बी चला चला चला. सावकार साहेब, मला जर का मारताना गावकऱ्याने बघितलं ना, सोडणार नाही तुम्हाला ते. बोलो त्यांना. हे जामकर साहेब, मला मारू नका, मला मारू नका. गावातल्या लोकांची सेवा करणं हा जर का गुन्हा असेल ना, तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार. मारू नका जामकर साहेब, मला मारू नका. इन्स्पेक्टर, काय करताय तुम्ही? आमच्या देव माणसाला हात लावायला नाही बरं का. मध्ये नाही पडायचं. का नाही आम्ही मध्ये पडायचं? हो साहेब, आमच्या डॉक्टरांनी काय एवढं तुमचं बिघडवलंय हो? अहो खरा गुन्हेगार ना तर ह्यो नाम्याच आहे. त्या नाम्यानंच बजावबुजा जीव घेतलाय, आमचे पैसे पण बुडवल्यात. तुम्ही चोर सोडून संदेशाला फाशी देऊ नका. आमच्या देव माणसाला अजिबात त्रास देऊ नका. तुम्ही सोडा त्यांना. साहेब तुम्ही सोडा त्यांना, तर आम्ही तुम्हाला इथून नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार आम्ही. हो साहेब, तो खरा गुन्हेगार आहे, त्याला पकडा तुम्ही. त्याला चांगला तेव्हा शिकूया. मारा. मी हात जोडतो, पाय पडतो तुमच्या. असं नका करू. मी आणि बजानी जी चूक केली ती तुम्ही नका करू. आंधळी भक्ती नका करू. हा माणूस आहे ना भिकाला लावल. तुमच्या सगळ्यांचे पैसे ना, तुमचे पैसे ह्याच्याकडे आहेत. यानीच पतपेढी उघडायला लावली होती मला. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. पैसे डबल 5 पट हे सगळं हा करून देत होता. आपल्या सगळ्यांचा विश्वास जिंकून सगळे पैसे घेऊन पळून जाणार होता यो. आता तरी या नीच माणसाचा खरा चेहरा ओळखा, नाहीतर आहे ना तुमचे पैसे तुम्हाला कधीच नाही भेटणार. नाम्या, अरे काय बोलतोस तू हे? तुला काय वाटतंय तू तुझे सगळे आरोप माझ्यावर ढकलशील? बरं ठीक आहे, तुला असं वाटत असेल, तुला शांती मिळणार असेल, तुझं मरण मी स्वतःवर घ्यायला तयार आहे. पण गावकऱ्यांना मी तुमच्या समोर हात जोडतो. आम्हाला कोणी काही करू नका, कोणी हात लावणार नाही त्याला. तुम्ही माझ्यावर राग काढा, मला मारा, मला ठेचून ठेचून मारून टाका, पण नाम्याला कोणी काही करणार नाही. हा डॉक्टर, आमचा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही काय असं करणार नाही. हे नाम्या, अरे अजून किती नीचपणा करणार आहेस? अरे आमच्या देव माणसावर आरोप करतोयस. योग्या, याला आता कायमचा धडा शिकवला पाहिजे. ए थांबा, नागवा. सरकारी कामात अडथळा आणायचं काही काम नाही. हा, मग आमच्या डॉक्टरांना सोडा तुम्ही. याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. आता जो काही नाही होईल ना तो कोर्टात. तुम्ही कुणीही कायदा हातात घ्यायचं काम नाही. घेणार आम्ही काय जातात? तुम्ही कायद्याची भीती दाखवून आमच्या डॉक्टरांना नाही त्रास देऊ शकत. सोडा आमच्या देव माणसाला. इन्स्पेक्टर, आम्ही बघून घेतो तुम्ही कसं आमच्या देव माणसाला नेता येते. त्या बघा, जर काहींनी एक पाऊल पुढे टाकलं तर कायदा बिना बघू नका. डॉक्टर आपले देव माणूस आहेत, त्यांना आपण इथं जाऊन द्यायचं नाही. उचलार दगड. खबरदार कोणी पोलिसांना रोखाल तर आज माझ्या सोनूला न्याय मिळणार आहे. हो
नाही तिला. माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय याने. तुमचा पण घेतोय. माझी सोनू याला खरंच देव माणूस समजून बसली हो. तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला याने. तिला फिरायला घेऊन गेला आणि तिला जसा याचा खरा चेहरा कळला याने तिला मारून टाकलंय. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. हे भोगले सगळे. मला घाबरू नका. मी दगड नाही मारणार तुम्हाला. मी वेडी नाहीये. मी एक आई आहे. माझ्या मुलीला माझ्या सोनूला मला न्याय मिळवून द्यायचा. मी वेडे नाहीये. वेडे तुम्ही आहात. तुम्ही सगळे वेडे आहात. एक माणूस गावात येतो, तुमचा सगळ्यांचा विश्वासघात करून एका मागोमाग एक खून पाडतो. त्याला तुम्ही देव माणूस म्हणताय. वेडे तुम्ही आहात. तुम्हाला वेड लागले. वेड लागले तुम्हाला. साहेब माझ्या सोनूला न्याय मिळवून द्या साहेब. आणि या नराला मला फासावर चढवा. आता तुम्ही याला सोडू नका साहेब. याला सोडू नका तुम्ही. डॉक्टर ओ साहेब काय चाललंय तुमचं? का तरच येतंय डॉक्टरांना? हवं असं करू नका. तुम्ही हातून का मागे लागता त्यांच्या? मंगलताईचा पाहिलं हे कसे त्रास देतात मला. मी गावातल्या लोकांची सेवा केली. माझं काय चुकलं मला सांगा. मंगलताईचा माझ्या डोळ्यात बघा. मला खरंच मी एवढा नीच माणूस वाटतो का? या नाम्याने पतसंस्थेचे पैसे लंपास केलेत आणि त्यातले काही पैसे पोलिसांना दिलेत. फूस लावली आहे त्यांना. हे सगळे पोलीस एक जात एक सारखेच आहेत. चोर. पाहिलं यांनी मला मारलं. यांना राग आलाय. म्हणजे मी जे बोलतोय ते खरंच बोलतोय. हो साहेब मुद्दाम करताय तुम्ही. आम्ही नाही नेऊन देणार आमच्या डॉक्टरांना. अहो तुम्ही खूप अन्याय केलाय त्यांच्या. सोडा त्यांना. सोडा आमच्या देव माणसाला. अरे बस बस ना. कोण देव माणूस? हा हा कसला देव माणूस? याला देव माणूस आपण बनवलाय. आपण याच्यावर आंधळा विश्वास ठेवलाय ना, म्हणून हा मोठा झालाय. साधा विचार करा ना. गावात इतके गुन्हे झाले, सगळा संशय याच्यावरच का गेला? गावात दिव्या मॅडम आल्या होत्या. हा त्यांनी पण याच्यावर संशय घेतला. आधीचा इन्स्पेक्टर त्यांनी पण याच्यावर संशय घेतला होता. आता हे साहेब आलेत. हे पण सगळ्यांच्या विरोधात का गेले असतील? काहीतरी कारण असेल ना. यांच्याकडे पुरावा आहे, ठोस पुरावा आहे. ठीक आहे. हा म्हणतोय ना मी साहेबांना पैसे दिले. आपण समजूया मी पैसे दिले. मग आधीच्या पोलिसांचं काय? त्यांना कोणी दिले पैसे? हा नाम्या वा तुम्ही ऐका माझं. नाम्या चांगली तयारी करून आलाय. अरे त्याचे आरोप ऐकत बसण्यापेक्षा मारा ना मला. सगळं ठेचून मारा. आतापर्यंत मी काय काय केलं सगळं विसरून जा. मारा मला. मारा. साहेब साहेब
माझ्या नवऱ्यानं काहीच केलं नाही, त्यांची काहीच चुकी नाही, त्यांना सोडा साहेब. टिंपे अडवू नकोस त्याला. ते इन्स्पेक्टर आहे ना तुझ्या भल्यासाठी करतोय तो. तुझ्या पोरावर पण त्या बाय भिलवाची सावली नको. ऐक माझं तू. अहो तुम्ही समधी काय बघत बसला? आडवा की ते साहेबांना बघा, आपल्या डॉक्टरला पकडून घेऊन जाते. थांबवा त्यांना, आडवा की. तुमचं तुमच्या मुलीवर खरं प्रेम असेल, जे माझ्या मुलीचं झालं ते तुमच्या मुलीचं करायचं नसेल तर घेऊन जाऊ दे या माणसाला. मुलगी गमावणं हे किती दुःखदायक असतं. मी भोगले ते दुःख तुमच्या वाट्याला नको येऊ दे. जाऊ दे घेऊन याला. मला जर का पोलीस घेऊन गेले तर तुमचे पैसे कोण देणार तुम्हाला? मी सांगतोय नाम्याने पैसे लुबाडले तुमचे. कोणी देणार नाही तुमचे पैसे. मिळणार, तुम्हा सगळ्यांचे पैसे परत मिळणार. ती जबाबदारी माझी. बाजूला. साहेब सुंब जळला पण काही सुटला नाही याचा. अहो जामकर साहेब कशाला त्रास करून घेताय? तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. याआधी मी इथून सुटलो होतो, आताही इथून सुटून जाणार. तुम्ही काहीही करू शकणार नाही. यावेळेस नाही होणार. अरे बापरे, हो का? वायकर कॉन्फिडन्स बघितलं का? आपला कॉन्फिडन्स आहे. एकदम बच्चन स्टाईल आतमध्ये आले. काय म्हणले? आता नाही सुटणार. मी आता नाही सुटणार. जामकर साहेब, मला फासावर लटकवायला पुरावे लागतील. तुमच्याकडे आहेत का? कोर्ट पुरावे मागतं, तुमच्याकडे पुरावे नाहीयेत. अहो तुमच्या घरातून मी चोरून नेलेत, तुमच्या डोळ्यासमोर जाळून टाकले. कसा चेहरा झाला होता तुमचा वायकर? कसा चेहरा झाला होता? तुम्ही तेव्हाही काही करू शकले नाही, आताही काही करणार नाही. पुरावे मागतं कोर्ट, जे तुमच्याकडे नाहीयेत. काय करणार आहात तुम्ही? सांगा ना, कसं लटकवणार आहात मला फासावर? सांगा. चाहिए ना उत्तर? जामकर, हेच करू शकता तुम्ही, दुसरं काही करता येणार नाही तुम्हाला. थोड्यात गावकरी येतील आणि मला इथून घेऊन जातील त्यांच्या देव माणसाला. तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. ऐकता का जामकर?